यावेळी मी दादरमध्ये आहे. दादरमधले रहिवासी माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. मुंबईमध्ये टँकर चालकांनी संप पुकारलेला आहे. तुम्हाला देखील त्याचा फटका बसतोय. काय नेमक्या अडचणी तुम्हाला येतात आहे? नगरपालिकेने पाणी पुरवठा कमी केलेला आहे. त्यांच्याकडनं कमी दाबाने पाणी येतं आहे. पाणी अंदाजे आज तर रविवार आहे 10:30पर्यंत पुरलं. इतर दिवशी काय होतं आम्हाला ठाऊक नाही. आम्ही जेव्हा ऑफिसमध्ये असतो तेव्हा 10ला जातं की 10:30ला की 11ला जातं आम्हाला माहिती नाही. पण हा संप जो आहे टँकरवाल्यांचा तो जर नसता तर निश्चितपणे आम्हाला थोडाफार दिलासा मिळाला असता. आता तो आत्ता सध्या मिळत नाही आहे. तर नगरपालिकेने एकतर पाण्याचं प्रेशर का कमी केलं हे त्यांचं उत्तर तेच देऊ शकतात आणि संपावर काय ते ॲक्शन घेऊ शकतात ते किंवा आणखीन इतर जे कोण अधिकारी असतील त्यांनी याच्यावर काहीतरी लक्ष घालणं गरजेचं आहे. बरं, जवळपास 5 ते 6 दिवसापासून हा टँकर चालकांचा संप सुरू आहे. किती अडीअडचणी तुम्हाला येतात आहे? यांनी जसं म्हटलं तसंच आता पाण्याचं प्रेशर कमी आणि टँकरचा सगळा संप त्याची कारण मीमांसा काही असेल, परंतु अचानकपणे अशा पद्धतीने टँकरचा संप करण्याची काही कारणं आहेत. ती कारणं जी आहेत ती अचानक निर्णय जो गव्हर्नमेंटने काही घेतलेला आहे तो काही BMCने घेतलेला आहे तो काही योग्य आहे असं वाटत नाही. त्याला कालावधी दिला पाहिजे, लोकांचं पण अंडरस्टँड करून घेतलं पाहिजे, मतं जाणून घेतली पाहिजेत. कारण येणारं पाणी हे इतकं कमी दाबाने येतं आहे त्यामुळे त्याच्यावरती सस्टेन होणं किंवा सगळे रोजच्या गरजा ज्या आहेत त्या पुऱ्या होणं अतिशय अवघड आहे. त्यामुळे याचा विचार नक्कीच लवकर निर्णय घेऊन करण्यात यावा. कारण प्रेशर असणारं नॅचरल वॉटरचं जे प्रेशर आहे तेही खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे टँकरचं ॲडिशनल हे झालेलं आहे. त्याच्यामुळे खूप त्रासदायक सगळ्या रहिवाशांना झालेलं आहे. त्याचा योग्य तो विचार करावा. टँकर चालकांच्या काही मागण्या शासनासमोर आहेत, त्या अद्यापही सुटत नाही आहेत. त्यामुळे ते देखील संप कुठेही मागे घेण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहेत. सरकारनेच याच्यावर तोडगा काढायला हवा आहे. सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेत आधीच पाण्यामुळे. सरकारने याच्यावर तोडगा काढावा सगळ्या लोकांचा विचार करून असं वाटतं. किती टँकर लागतात तुम्हाला इमारतीमध्ये दिवसभरात? साधारण 1 ते 2 टँकर दिवसाला, मोठा असेल तर 1 किंवा छोटे असेल तर 3 ते 4 टँकर आम्हाला सफिशियंट होतात. पण सध्या काय झालं आहे, सगळ्यांनी सांगितलं तसं की मुळात BMCचं पाणी कमी, त्यात टँकरही नाही. त्याच्यामुळे फार मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं सगळ्यांना. बरं, आणखी काही रहिवासी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. ताई, मला सांगा, ह्या सगळ्या टँकर चालकांचा संप सुरू आहे, काय अडचणी येतात आहे तुम्हाला किंवा किती टँकर वगैरे लागतात तुम्हाला? आमच्याकडे साधारणतः म्हणजे 1-2 मोठे लागतातच तसे. कारण अडचणी म्हणाल तर एवढा 22 मजली टॉवर आहे. प्रत्येकाच्याच घरात प्रत्येकाला सगळ्या गोष्टीला पाणी लागतंच आणि आता एवढी कपात आहे की पाणी कसं पुरवायचं हाच आहे आणि आम्हाला टाक्या लावता येत नाही आहेत. म्हणजे साठवायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने याच्यावरती खरंच तोडगा काढावा. एकतर टँकर म्हणजे हे टँकरवाल्यांच्या संपावरती म्हणजे काय तो आहे तोडगा काढा किंवा मग पाणी कपात का होते हे तरी सांगावं. कारण आम्ही अजून किती म्हणजे हे सफर करायचं आहे काहीच माहिती त्याला राहिलेल्याच नाही आहे कालावधी. बरोबर. आता महानगरपालिका पण या टँकर चालकांच्या ज्या काही बोरवेल्स असतील किंवा इतर सिस्टम असेल त्यावरती कारवाई करण्याच्या ह्याच्यात आहे. बरोबर आहे. काय आहे तिथे आता 2 टँकर आम्हाला मोठे पुरतात, पण आत्ता जे काही पाणी येतं आहे ते आम्हाला पुरतच नाही. जी वयस्कर माणसं आहेत किंवा जे जॉब करतात ते बाहेर पडल्यानंतर वयस्कर माणसांनी काय करायचं याच्यावर हा मोठा प्रश्न पडतो ना. बरं, आम्ही टाक्या तर घरात बसवू शकत नाही आणि असं प्रत्येकाने टाक्या बसवल्या तर जे लोक आहेत वयस्कर माणसं तर नाही हे करू शकत. पाणी आल्यावर धावपळ त्यांनी काय करायचं? फक्त रहिवाशी इमारती नाही तर ज्या काही खाजगी कंपन्या असतील किंवा इतर ठिकाणे असतील तिथे देखील लोकांना मोठ्या अडचणींना पाण्याच्या अभावी. नक्कीच आहे. हा प्रश्न सगळीकडेच निर्माण झालेला आहे. पण रहिवाशांना हा जो प्रॉब्लेम होता आहे हा खूप मोठा आहे. कारण सोसायट्यांमध्ये कसं वयस्कर लोक पण आहेत, ऑफिसला जाणारी आहेत, त्यामुळे सकाळच्या घाईमध्ये एवढं सगळं करणं शक्य नव्हतं. आम्हालासुद्धा एवढी बिडी उचलून किंवा काही करणं शक्य नाही. सगळे म्हणतात त्याप्रमाणे टाकीही लावणं शक्य नाही. पण टँकरवाल्यांच्या संपामुळे आम्ही खूप सफर लवकरात लवकर या सगळ्यावरती तोडगा निघावा अशी अपेक्षा आहे. बरोबर. मला म्हणजे असं क्रिकेटहून सगळ्यांनाच होईल. म्हणजे क्रिकेटहून मी आल्यावर घरी पाणी मला मिळत नाही. म्हणजे पाणी नाही मिळणार. म्हणजे असं बोरिंगच्या पाण्याने कशी अंघोळ करणार? म्हणजे असं म्हणजे पाणी नंतर संध्याकाळी येतं ना. म्हणजे आता क्रिकेटहून म्हणजे 6 वाजता आल्यावर ते पाणी नाही येत. शासनाने काय करायला पाहिजे तर पहिल्यांदा ती कमर्शियल आणि रेसिडेन्शियल ह्याच्यामध्ये होणाऱ्या पाण्याची चोरी ही थांबवली पाहिजे. जसं तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन आहे ना तसं आता प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला वॉटर लायसन पण दिलं पाहिजे. तुम्हाला यू आर अलाउड टू कन्झ्युम दिस मच ओनली. लक्षात आलं का? पर
पर फ्लॅट वाईज, पर घरटी वाईज, जिकडे कुठे आहे त्याप्रमाणे देर आर सो मेनी पॅरामीटर्स की जे तुम्ही त्यांना लावू शकता आणि पाण्याचा जे डिस्ट्रीब्युशन आहे ते योग्य रीतीने ऑल ओव्हर मुंबई करू शकता. मुंबई अजून वाढणार आहे आणि याच्या पुढे वाढतच जाणार आहे, त्याला अंत नाही आहे. पण कशा प्रकारे पाण्याच्या लाईन्स कंट्रोल करता येतील, चोऱ्या होत आहेत, मोठमोठे टॉवर्स उभे राहत आहेत, चार्जेस पैसे वगैरे आकारणं हा एक नंतरचा भाग वेळ आहे. आणि आणखी नॅचरल रिसोर्स, जसं पूर्वी माननीय छगन भुजबळ साहेबांनी एकदा सांगितलं होतं की समुद्रातल्या पाण्याचं जसं दुबईमध्ये प्रोसेस करतात आणि त्याचं पाणी वापरलं जातं आणखीन वेगवेगळ्या पद्धती कारणांसाठी, त्याप्रमाणे शहरांमध्ये जर काय असा प्रयोग करता आला तर उपयोग होईल असं वाटतं. मला तर वाटतं की जाणून बुजून म्हणजे हे टँकरवाले करत आहे ते पॉलिटिक्स वगैरे असेल त्यांचं, पण हे लोकांना त्रास देणं थांबवावं असं वाटतं की जोरदार पाणी आणि त्याला प्रेशरमध्ये सोडायला पाहिजे. नक्कीच मुंबईत टँकर चालकांचा संप सुरू आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी रहिवाशांना ज्या आहेत त्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे लवकरात लवकर या सगळ्या संदर्भात तोडगा निघावा आणि हा टँकर चालकांचा संप मिटावा अशी अपेक्षा रहिवाशी व्यक्त करतात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.